अशा मिरच्यानं लिंबूमध्ये शिजून घेतल्या होत्या बघा. आणि त्या मी अशा तव्यावर टाकून घेतलेल्या आहे बघा. म्हणजे आपल्या तिखट होत नाही लिंबाने आणि आंबूस लागतात ना त्यामुळे. आणि बघा इथं मी असा मस्त मिरच्याचा भाजी घेतल्या तव्यावर एकदम छान असा फ्राय करून घेतल्या तव्या. मिरच्यानंतर कढईमध्ये टाकून घेणार आणि बघा मीठ टाकून घेतलं इथं. नंतर मीठ चवळी टाकून घेतलं. आणि इथं बघा थोडा मसाला टाकला आणि बघा थोडासा मस्त फ्राय करून घेतलं. कारण चवळीची भाजी बनवलेली त्यामुळे चवळी उरलेल्या होत्या आणि बघा असं मस्त फ्राय केली मिरच्या आणि चवळी. बघा किती मस्त झालेली आपल्या मिरची. कारण चवळी उरलेल्या होत्या माझ्याकडनं त्यामुळे मी टाकले बघा. मस्त झालेलं आहे मी. आपल्याला कशाला वाटलं आपल्या मिरची यांचं चवळी फ्राय नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा आपला छोटासा व्हिडिओ म्हणजे भाजीचा. आणि बघा कालची की डाळ आणि पालक बनवली होती ना त्याच्यात थोडीशी पालक आली होती आपण बनवूया ते मिरच्या आणि लसूण टाकलेलं आहे. कारण थोडीशी भाजी बघा मी ते छोटासा टमाटा टाकलेला आहे. आणि बघा अशा मिरच्या आणि टमाटा आपला हे झालेलं आहे त्यामध्ये आता बघा मी बटाटा टाकलेला आहे. बटाटा टाकल्याची हे छान करपून घेतलेलं आहे. बटाट्यामध्ये बघा टाकून टमाटर टाकलं आणि इथं मी असं थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. भाजी टाकल्याच्यानंतर मस्त असं परतून घेतलेलं आहे बटाटा आणि पालक. बटाटा शिजण्यासाठी आपण बघा झाकण ठेवूया इथं थोडं. बघूया आपली भाजी आहे बघा. थोडंसं अजून पाणी आहे आणि बटाटा पण शिजायचं आहे. थोडीशी भाजी होती बरं का जास्त नव्हती. काही मी डाळमध्ये टाकली होती आणि काही थोडीशी होती त्यात बटाटा टाकून भाजी बनवली बघा. बघा आपली भाजी किती मस्त झालेली आहे. बटाटा पण शिजला.